कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा 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 वा, काय घमघमाट सुटलाय। वहिनी अहो गावाकडे करतात ही भाजी आणि आपल्या इकडे सहजासहजी मिळत पण नाही। बरं आहे, तनयाच्या निमित्ताने आपल्यालाही खायला मिळेल। हो, ते पण काय ग, तनयाने म्हटलं गुड न्यूज कळल्या कळल्या लगेच डोहाळे पुरवून घ्यायला सुरुवात केली। जनरली 3 महिने कुणाला सांगत नाही। असू दे वहिनी, तर आपण पुरवायचे तिचे डोहाळे, आपण लाड करायचे तिचे। हो, लाड करून घ्यायच्या निमित्ताने तिने गैरफायदा घ्यायला नको आपला म्हणजे झालं। नाही म्हणजे तू करशील तिचे लाड सहन, पण मी नाही करणार। अरे आलात तुम्ही, ये बस 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 बस। बंद काय काय म्हणाले डॉक्टर, सर्व ठीक ना? काळजी करण्यासारखं काही नाही ना? हो हो, सगळं ठीक आहे। तुम्ही डॉक्टरांना भेटून आलात ना? हो हो, आलो ना, भेटून आलो। ते तुम्ही आपल्या फॅमिली डॉक्टरांनाच भेटायला गेला होतात ना? हा, अरे बोला ना काहीतरी। हो आई, आपल्या पण डॉक्टरांना भेटून आलो। खरंच गेला होतात तुम्ही? मी त्यांना फोन केला होता, ते म्हणाले तुम्ही तिथे आलाच नाहीत। काय? अखिलच म्हणाला की 2-2 डॉक्टर कशाला उगाच, नाही म्हणजे दोघांचे ओपिनियन वेगळे झाले तर आपलाच गोंधळ होईल ना। मग मी पण म्हटलं ठीक आहे। अगं मग तसं सांगायचंच ना। जयश्रीने फोन केला, तोंडावर पडली ना ती। गप्प बसावं, तोंडावर काय पडली? आता मी तिच्या भल्याचं सांगते, ते जर या दोघांना कळत नसेल तर मी काय करणार? काय करता नाही या अखिल? आई खरंच सॉरी, पण प्लीज तुम्ही चिडू नका ना। मला शपथ तुम्हाला खरं सांगायचं होतं, पण तुम्हाला वाईट वाटलं असतं। मला तुमचं मन नव्हतं मोडायचं। शेवटी मोडलंच ना मन तिचं। हा, का नाही ऐकलं तिचं? का नाही गेला डॉक्टरकडे? किती वाईट वाटलं तिला? हा, असू दे, तिने निदान माझा विचार तरी केला, यातच सगळं आलं। इतरांसारखं वागली नाही ते खूप आहे माझ्यासाठी। असो, डॉक्टर काय म्हणाले? काही नाही, काळजी घ्या म्हणाले। म्हणाले जास्त काही जड उचलू नका, बेड रेस्ट घ्या, वेळच्या वेळी जेवा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।